शुभ सकाळ मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज कोबीचा पराठा बनवते मी. कोबी बारीक किसून घेतलेला आहे किसणीवरती मी. 1 चमचा तेलामध्ये हिरवी मिरची टाकून, हिरवी मिरची भाजल्यानंतर त्याच्यामध्ये तो किसलेला कोबी टाकून घेतलेला आहे. कोबी 2-3 मिनटं परतायचा. त्याच्यानंतर मग आपल्याला जे मसाले, हळद, धना जिरा पावडर, लाल तिखट, चाट मसाला, थोडासा गरम मसाला टाकायचा. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तेही टाकलं चालतं. माझ्याकडे होतं, मीही टाकलेलं आहे. थोडीशी शेव टाकलेली आहे, वरून मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे. इथं मी चपातीच्या पिठामध्ये 2 चमचे दही टाकून चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं. त्याच्यामुळे पराठा छान लागतो. एक छोटी पारी लाटून घ्यायची, त्याच्यामध्ये जसं आपण इतर पराठा बनवतो तसं सारण भरून घ्यायचं आणि हाताला थोडं प्रेस करून त्याला आकार द्यायचा आणि मग नंतर लाटण्याला लाटून घ्यायचं. तुम्हाला जो आकार हवा आहे तो तुम्ही देऊ शकता. मी इथं एक चौकोनी, एक गोल आणि एक त्रिकोणी असं बनवलेला आहे. खाताना खूप छान वाटतं आणि सोबतच तुम्ही मग लोणचं किंवा तुमच्याकडे काही रात्रीची भाजी वगैरे असेल तर घेऊ शकता. माझ्याकडे रात्रीची डाळ आणि पालकची भाजी होती, त्यासोबत मी थोडंसं लोणचं पण घेतलेलं आहे. चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.